नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगावान खुर्द, केंद्र बोदलापुरी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथील शिक्षक मी श्री आर के दांडे. आजच्या या ब्रिज कोर्स ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्राचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गत काही दिवसापासून या ठिकाणी आपण सेतू अभ्यासक्रम अर्थातच ब्रिज कोर्स अंतर्गत विविध घटकावर आधारित व्हिडिओ या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. आजही या ठिकाणी आपण इयत्ता 7वी या वर्गाचे गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे व्हिडिओ अभ्यासणार आहोत. तुम्ही अजूनही माझ्या राजेंद्र दांडे या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आहे 42वा. विषय आहे गणित. क्षेत्र दिलेलं आहे भूमिती. घटक दिलेली भौमितिक रचना आहेत. या भौमितिक रचनांतर्गत जो उपघटक आहे तो म्हणजे रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब कसा काढायचा. अध्ययन निष्पत्ती दिलेले आहेत. काही विद्यार्थी त्या ठिकाणी काही मूलभूत भौमितिक रचना ते आहेत त्या कॉम्पॉसच्या साहाय्यानं त्या ठिकाणी करतात. तर आज आपण बिंदू लंब काढूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला विषय गणित आहे. भौमितिक रचना घटक आहे. घटकांतर्गत आपल्याला उपघटक अभ्यासायचा आहे की रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढायचे. तर ह्याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब कसा काढायचा त्याबद्दलची माहिती आपण घेतलेली. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये रेषेबाहेरील जर बिंदू दिला तर त्या बिंदूतून रेषेला लंब कसा काढायचा हे या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भौमितिक रचनाद्वारे त्या ठिकाणी अभ्यासूया. तर जसं आपण रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढत असताना दोन पद्धतीने काढला होता. एक म्हणजे गुण्याचा वापर करून, अगदी त्याच पद्धतीने इथं सुद्धा हीच पद्धत, दोन्ही पद्धत त्या ठिकाणी अवलंबायची आहे. आणि दुसरी म्हणजे कॉम्पॉसचा वापर करून. तर गुन्हे आणि कॉम्पॉस हे जे कॉम्पॉस पेटीमधलं जी साधनं आहेत यांचा वापर करून आपल्याला काय करायचं, या भौमितिक रचना काढायच्या. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने गुन्ह्याचा वापर करून आणि कॉम्पॉसचा वापर करून या ठिकाणी बिंदू रेषेवरील बिंदूला लंब काढला होता. आता आपल्याला रेषेबाहेरील बिंदूला त्या ठिकाणी काय करायचं, लंब काढायचा. हे करत असताना आपण अगोदर या ठिकाणी स्केल घेतली. आता या ठिकाणी आपण एक रेषा काढूया. त्या रेषेला नाव देऊया आपण LM. LM हे नाव त्या ठिकाणी आपण त्या रेषेला दिलंय. आता याच्या रेषेवर, रेषेबाहेरील बिंदूत म्हणजे या ठिकाणी या रेषेवर कुठेही आपण काय करूया, एखादा बिंदू घेऊया. या ठिकाणी घेतलाय, त्याला आपण N असं नाव दिलं. तर याच्या बिंदूतून आपल्याला काय करायचं, गुण्याचा वापर करून, या ठिकाणी गुन्हा दिलेला आहे, गुण्याचा वापर करून आपल्याला काय करायचं, या रेषेवर लंब काढायचं. तर आपल्याकडे जे कंपास पेटीमधलं जे साधन आहे गुन्हा, तर या ठिकाणी आपल्याला हे गुन्हा ठेवायचा. तर हे ठेवत असताना या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की गुन्हे अशा पद्धतीने ठेवायचा आहे की गुन्ह्याची जी खालची बाजू आहे ती रेषेवर त्या ठिकाणी टच झाली पाहिजे आणि ही जी एक बाजू आहे ती एक बाजू त्या बिंदूला चिटकते, स्पर्श करेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण गुन्ह्याची रचना करायची. हे करत असताना अगदी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी गुन्हा त्या ठिकाणी ठेवायचा आहे. या ठिकाणी आपण बघत असाल तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ही जी खालची रेषा आहे ती त्या ठिकाणी बरोबर दिसते आणि या ठिकाणी सुद्धा हा जो बिंदू आहे तो रेषेला स्पर्श करताना दिसतोय. आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा रेष त्या ठिकाणी मारूया. तर या ठिकाणी LMN असं त्या ठिकाणी झालेलं, याला नाव देऊ O. तर या ठिकाणी अशा पद्धतीचा लंब आपण त्या ठिकाणी काढलेला आहे. तर हा जो लंब आहे, हा लंब जर मोजला तर आपण तो 90 अंश येतो. हे आपण प्रत्यक्ष कोनमापकाच्या सहाय्याने त्या ठिकाणी मोजून बघूया. तर याच्यामध्ये जर आपण हे कोनमापक व्यवस्थितरित्या जर या ठिकाणी आपण ठेवलं अशा पद्धतीने तर निश्चितपणे लक्षात येईल आपल्याला की या ठिकाणी या बिंदूतून इथं 90 बरोबर या ठिकाणी कोन झालेला आहे. म्हणजे ज्या अर्थी एखादा रेषाखंड त्या ठिकाणी एखाद्या रेषेला जर 90 अंशामध्ये कोन करत असेल तर तो त्या ठिकाणी त्या रेषाखंड त्या रेषेला लंबदुभाजक असतो असं आपल्याला म्हणता येईल. तर त्या ठिकाणी आपल्याला तेच अशा पद्धतीने लिहिता येईल, NO लंब LM या पद्धतीने आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी जी पद्धत त्या ठिकाणी पाहिजे ती म्हणजे कॉम्पॉसचा वापर करून सुद्धा त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, रेषेला लंब काढू शकतो. तर या ठिकाणी आपल्याकडे जो कॉम्पॉस आणि स्केल आहे याच्या सहाय्याने आपण काय करूया, कॉम्पॉसच्या वापर करून लंब काढूया. तर या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने एक रेषा काढूया. त्याला नाव देऊया आपण AB.
ए बी हे नाव रेषेला दिलेलं आहे. आता रेषेच्या बाहेर कुठेतरी आपण एक बिंदू घेऊया. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण एक बिंदू घेतला, त्याला नाव दिलं आहे सी. आता सी बिंदू दिल्यानंतर आता याच्या आपल्याला काय करायचं, या रेषेवर लंब काढायचा. हे करत असताना आपण काय करायचं, कॉम्पासमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि कॉम्पासचं जे लोखंडी टोक आहे ते लोखंडी टोक या ठिकाणी सी बिंदूला ठेवायचे आणि रेषेवर ठराविक अंतर घेऊन रेषेच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीने खुणा करायच्या. या ठिकाणी आपल्याला दिसत असलेल्या 2 खुणा दिसतात, त्याला आपण नाव देऊया डी आणि याला नाव देऊया ई. आता या ठिकाणी हा जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे आणि या ठिकाणी हा जो बिंदू मिळालेला आहे, या बिंदूवर लोखंडी टोक ठेवून आपण ज्या पद्धतीने दुभाजक केलेलं आहे, जास्तापेक्षा थोडं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन त्या ठिकाणी आपण खाली कंस त्या ठिकाणी मारायचा आहे. अगदी त्याच पद्धतीने इकडेही सुद्धा तेच ठेवायचं आहे आणि कंस करायचा आहे. आता या ठिकाणी हा जो बिंदू मिळालेला आहे, हा बिंदू आणि या रेषेबाहेरील दिलेला सी बिंदू आपण काय करूया, स्केलच्या सहाय्याने जोडूया. तर आपल्या लक्षात आलं असेल, या ठिकाणी हा जो रेषाखंड तयार झाला याला नाव देऊया एफ. म्हणजे ई बी रेषा काढली, त्या ठिकाणी सी हा बिंदू बाहेर घेतला, त्या सी बिंदूवर कॉम्पासचं टोक ठेवून आपण या ठिकाणी रेषेवर ए बी रेषेवर या ठिकाणी डी आणि ई बिंदू घेतले आणि नंतर डी आणि ई बिंदूमध्ये कॉम्पासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण या ठिकाणी जो एफ बिंदू घेतला तो आणि सी आणि एफ हा बिंदू त्या ठिकाणी जोडला असता आपल्याला लंब तयार झालेला दिसतो. आता खरंच आपला हा लंब बरोबर आहे का हे या ठिकाणी आपण जर पाहायचं असेल तर कॉम्पासचा कोनमापकाचा वापर करून जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी बरोबर 90 अंश दिसते. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की सी एफ रेषाखंड सी एफ हा काय आहे, रेषा ए बीवर काय आहे, लंब आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रेषेबाहेरील बिंदू जर दिलेला असेल तर गुण्याचा वापर करून आणि कॉम्पासचा वापर करून आपण त्या ठिकाणी लंब काढू शकतो. धन्यवाद. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विषय आहे सामान्य विज्ञान. घटक आहे सजीवसृष्टी. उपघटक दिलेले आहे सजीवांची लक्षणे. अध्ययन निष्पत्ती आहे विद्यार्थी सजीवांची लक्षणे त्या ठिकाणी स्पष्ट करतात. तर या उपघटकांतर्गत आज आपल्याला सजीव म्हणजे नेमकं काय आणि सजीव कसा ओळखला जातो, त्यासाठी कोणती लक्षणे आहेत सजीवांची, या सजीवांच्या लक्षणांचा प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत. तर जी काही सजीवाची लक्षणे आहेत ती आपण अभ्यासूया. तर आपण पाहतो की आपल्या चित्रामध्ये जे काही विविध घटक या ठिकाणी दिसत आहेत, तर याच्यामध्ये काही सजीव आहेत आणि निर्जीव आहेत. तर या ठिकाणी आपल्याला सजीव आणि निर्जीव यांची वेगवेगळी यादी त्या ठिकाणी करायची. जसं उदाहरण दाखवता येईल, त्या ठिकाणी चेंडू आहे, घर आहे. हे काय आहे तर आपल्याला या ठिकाणी निर्जीवाचे उदाहरण आहेत. तर मुलगा, मुलगी, कुत्रा, कोंबडी हे या ठिकाणी किंवा आकाशात उडणारे पक्षी सजीव असल्याचं त्या ठिकाणी आढळून येतात. तर आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. तर प्रत्येक प्राण्यामध्ये भेदसुद्धा त्या ठिकाणी दिसून येतो. काही अंशी साम्य तर काही अंशी भेद असतो. सर्व सजीव मात्र काही ठराविक वैशिष्ट्याच्या आधारे आपण त्या ठिकाणी त्यांना ओळखतो. निर्जीवामध्ये मात्र ही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी दिसून येत नाही आहे. ही जी वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये म्हणजे सजीवाची लक्षणे आहेत. मग आता या ठिकाणी सजीवाची नेमकी कोणकोणती लक्षणे आहेत की ज्याच्या आधारे आपण सजीव त्या ठिकाणी ओळखतो, सजीवांचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपण लक्षात घेतो. तर आज आपल्याला या ठिकाणी सजीवाची लक्षणं कोणती आहेत त्या प्रत्येक लक्षणांचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर सजीवाचं जे पहिलं लक्षण आहे ते म्हणजे वाढ. यामध्ये चित्रामध्ये दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने सजीवाची, मग तो प्राणी असेल, पक्षी असेल किंवा माणूस असेल, त्यांची कशा पद्धतीने किंवा वनस्पती असेल त्यांची कशा पद्धतीने वाढ होत गेलेली हे त्या ठिकाणी दिसते. बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ किंवा स्त्री पुरुषात रूपांतर होतं, रोपट्याचं वाढ होऊन त्याचं झाडात रूपांतर होतं किंवा छोट्या प्राण्यांचं मोठ्या प्राण्यामध्ये रूपांतर होतं. आणि प्रत्येक प्राण्यांच्या वाढीचा कालावधी मात्र त्या ठिकाणी सारखा असतो, वेगवेगळा असतो. आणि सर्वसामान्यपणे प्रत्येक प्राण्यामध्ये त्या ठिकाणी वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्षे त्या ठिकाणी लागतात. कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यामध्ये साधारणपणे किती कालावधी लागतो तर साधारणपणे प्रत्येक प्राण्यामध्ये त्या ठिकाणी प्रौढ होण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी वेगवेगळा आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात प्रत्येक प्राण्यांची त्या ठिकाणी वाढ होत असते. दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे श्वसन. सजीवाला जिवंत राहण्यासाठी ही क्रिया खूप महत्त्वाची असते. प्रत्येक सजीव त्या ठिकाणी काय करत असतो, श्वसनाची क्रिया करत असतो. आपण आपल्या स्वतःच्या नाकासमोर हात धरा त्यावेळेस काय जाणवतं, त्या ठिकाणी आपल्या नाकातून जो हवा आहे त्याचा स्पर्श त्या ठिकाणी जागतो. झोपलेला कुत्रा जर असेल तर त्याचीसुद्धा पोटाची हालचाल दिसून येते. म्हणजे प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणं आणि शरीरातला कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणं याला श्वसन असे म्हणतात.
श्वसन एक सजीवाचं लक्षण आहे. मासे हे कल्ल्याद्वारे, माणूस हा नाकाद्वारे, तर वनस्पती या पानाद्वारे श्वसन करताना आपल्याला आढळून येत असतात. प्रत्येक प्राण्यामध्ये श्वसनाची क्रिया वेगवेगळी असते. त्याच्यानंतरचं पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक क्रियांमधून काय केले जातात, निरुपयोगी टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. त्याला उत्सर्ग म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेलाच उत्सर्जन म्हणतात. प्राण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे उत्सर्जन होत असतात. त्यासाठी विशिष्ट असे अवयव त्या ठिकाणी आहेत. वनस्पतीमध्ये सुद्धा उत्सर्जनाची क्रिया त्या ठिकाणी होत असते. काही वनस्पती विशिष्ट ऋतूत पानगळ होते. त्याचबरोबर वनस्पतीच्या पानामधले साठलेले उत्सर्ग त्या पानाबाहेर त्या ठिकाणी पानाबरोबर गळून पडल्याचं आपल्याला पाहायलाच मिळतं. त्याच्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे चेतना, क्षमता आणि हालचाल. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवामध्ये विविध क्रिया होतात. जसं गाई म्हशीच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर ते प्राणी उभे राहतात किंवा इकडून तिकडून फिरतात, किंवा गायीसारखे प्राणी हंबरतात. ही हालचाली त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अंगणात लावलेली वेलसुद्धा प्रकाशाच्या दिशेनं झुकते किंवा सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते, म्हणजे त्याची हालचाल होऊन दिसून येते. सभोवताली घडलेली घटना आणि चेतना यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. या चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असं म्हणतात. चेतना क्षमता हे सजीवाचं त्या ठिकाणी एक महत्त्वाचं प्रामुख्याने लक्षण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. चेतनेला अनुसरून दिलेला प्रतिसाद म्हणजे चेतना क्षमता होय. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. हे सजीवाचं एक प्रामुख्याने महत्त्वाचं लक्षण त्या ठिकाणी सांगता येईल. प्रत्येक सजीव हा आपल्यासारखा दुसरा जीव त्या ठिकाणी निर्माण करत असतो. तर काही सजीव हे पिलांना डायरेक्ट जन्म देतात, तर काही अंडी घालून त्या अंडीतून पिलाचा जन्म करतात. तर वनस्पतीसारखे जे सजीव आहेत त्यांना बिया, खोडे, पाने यापासून नवीन रोपं त्या ठिकाणी तयार करतात. थोडक्यात असं आहे की सजीवाचा स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. म्हणजेच प्रजनन हे या ठिकाणी सजीवाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे हे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे पेशीमय रचना. प्रत्येक प्राण्यांचं शरीर आहे त्या ठिकाणी पेशीचं बनलेलं आहे, लहान लहान घटकांनी बनलेलं आहे, पेशीनं बनलेलं आहे. सजीवाच्या शरीरातल्या सर्व क्रिया या ठिकाणी पेशीच्या सहाय्याने केल्या जातात. पेशीच्या संख्येवरून सुद्धा प्राण्यांचे त्या ठिकाणी प्रकार पाडलेले आहेत. तर काही अमेबासारखे प्राणी आहेत किंवा एकपेशीय आहेत. तर हत्ती असेल, घोडा असेल यासारखे जे प्राणी आहेत की यांचं शरीर हे असंख्य म्हणजे बहुपेशीयेनं त्या ठिकाणी बनलेलं आहे. मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचं झाड, कांद्याचं रोप हे बहुपेशीय सजीव आहेत. तर सजीव एकपेशीय असतो अथवा बहुपेशीय आहेत. मात्र सजीवातील लक्षणं त्या ठिकाणी पेशीमध्ये दिसतात. या ठिकाणी चित्रामध्ये पेशीमय रचना कशा पद्धतीची असते या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपण प्राण्यामध्ये अभ्यासात असताना काही प्राणी आपल्याला उपयुक्त असतात. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येते. जसं मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी याचा वापर केला जातो. तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी याचा वापर औषधासाठी केला जातो. तसं प्राणीसुद्धा आपल्याला उपयोगी असतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस हे प्राणी आपल्याला उपयोगी पाळले जातात. मासे, मेंढी, कोंबड्या या प्राण्यांचा सुद्धा आपल्याला अन्न म्हणून उपयोग होतो. तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायासाठी त्या ठिकाणी उपयुक्त होतात. म्हणजे उपयुक्त हे सजीव आहेत. प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो. तर काही अपायकारक सजीव आहेत. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी मानवाला अपायकारक असल्याचे आपण बघतो. उदाहरणार्थ डास असेल, मासे असेल, प्राण्याच्या बाबतीत झुरळ, उंदीर, घुशी हे काय करतात, उवा, गोचीड हे सगळे काय आहेत म्हणजे अपायकारक प्राणी म्हणून आपण याच्यापासून फायदा न होता उलट तोटा होतो. जंगलातला हत्ती जर मानवी वस्तीत शिरला तर त्याप्रमाणे सुद्धा मोठे नासधूस होते. प्राण्याप्रमाणेच काही वनस्पतीसुद्धा अपायकारक आहेत. उदाहरणार्थ गाजर गवत असेल, तण असेल, आमरवेल असेल किंवा खाचकुडीच्या शेंगा, आळूची पानं यांना जर हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कणेर, घाणेरी या वनस्पतीचा उग्र वास येतो. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. तर कवक, शेवाळ या वनस्पतीचे त्या ठिकाणी वाढून देते. त्याच्यानंतर हिंस्र प्राण्यामध्ये अभ्यासात असताना जंगलामध्ये जे प्राणी आहेत ते इतर प्राण्यांची शिकार करून राहतात, त्यांना हिंस्र प्राणी म्हणतात. यामध्ये वाघ, सिंह, लांडगे, बिबटे अशा प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी आहेत. दिवसेंदिवस जंगलतोडीचं जे प्रमाण आहे ते कमी होत जाऊन हे प्राणी आता मानव वस्तीत शिरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे पाळीव प्राणी आहेत ते किंवा मानव यांचे त्या ठिकाणी बळी घेत असल्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येत आहे. म्हणजे थोडक्यात हिंस्र प्राणी हे त्या ठिकाणी जंगलामध्ये राहतात, परंतु त्या ठिकाणी जंगल हे त्यांचं स्थान नष्ट झाल्यामुळं ते आता मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहे. त्यानंतर विषय आहे इतिहास. घटक आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य. उपघटक दिलेला आहे की दक्षिण भारतामध्ये जी काही प्राचीन घराणे आहेत कोणती आहेत याचा अभ्यास करायचा आहे. अध्ययन निष्पत्ती आहे. ऐतिहासिक घडामोडी मागील जी कारणे आहेत ते विद्यार्थी स्पष्ट करतात. तर या ठिकाणी विद्यार्थी दक्षिण भारतामधील जे प्राचीन राज्य आहेत तर ते नेमकी कोणती प्राचीन राज्य आहेत
त्याच्याबद्दलचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर या ठिकाणी जे काही नकाशा दिसतोय, तर दक्षिण भारतामध्ये प्राचीन राज्यामध्ये चेर, पांड्या आणि चोळ घराणे, सातवाहन राजघराणे, वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, त्याच्यानंतर पल्लव राजघराणे आणि राष्ट्रकूट राजघराणे या घराण्याचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी विविध राजघराण्यांचा समावेश असणारं त्या ठिकाणी ठिकाण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. चेर, पांड्या आणि चोळ राजघराणे. तर दक्षिणेकडे प्राचीन राजसत्तामधील ज्या 3 राजसत्ताचा उल्लेख त्या ठिकाणी तत्कालीन साहित्यामध्ये प्रामुख्याने केला जातो. त्याच्यामध्ये चेर, पांड्या आणि चोळ या राजसत्ता होय. या राजसत्ता इसवी सनापूर्वी 4थ्या शतकात किंवा त्यापूर्वीही त्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यामध्ये आलेला दिसून येतो. तामिळ साहित्यामध्ये संगम साहित्यात या 3 राजसत्ताचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्ये सुद्धा या घराण्याचा उल्लेख त्या ठिकाणी आढळून येतो. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिएशियन सी या पुस्तकामध्ये म्युजिरीस ही केरळच्या किनाऱ्यावरला अत्यंत महत्त्वाचं बंदर असल्यामुळं हे बंदर चेर राज्यात होतं. म्युजिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्न इत्यादी वस्तूची इटलीकडे, रोमकडे आणि पश्चिमेकडील देशाकडे निर्यात होत असे. पांड्या राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी होता. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना त्या ठिकाणी खूप मोठी मागणी होती. मदुराई ही त्या काळात पांड्य घराण्याची राजधानी होती. प्राचीन काळात चोळाचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी होते. त्यानंतर सातवाहन राजघराणे. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशामध्ये स्थानिक राजे स्वतंत्र झाले. त्यांनी छोटे छोटे राज्य स्थापन केली. त्यापैकी एक सातवाहन घराणं होय. प्रतिष्ठान म्हणजे पैठण ही त्या काळची राजधानी होती. राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरजवळ नाणे घाटामध्ये जे काही लेणी आहे त्या कोरीव लेखामध्ये या घराण्यामधल्या महत्त्वाच्या व्यक्तीचे नावं त्या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतात. सातवाहन घराण्यातले जे राजे आहेत ते आपल्या नावापूर्वी आईचं नाव त्या ठिकाणी लावायचे. जसं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की सातकर्णी नावाने त्या ठिकाणी आपल्या आईचं नाव लिहिलं. गौतमीपुत्र सातकर्णी असं त्या ठिकाणी केलेलं आहे. हा गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता. त्याचं पराक्रमाचं वर्णन नाशिक येथेमध्ये जे काही लेण्या आहेत त्या लेण्यामध्ये त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. शक राजा नहपान नावाचा जो राजा आहे शक घराण्यातला, त्याचा त्याने पराभव केला होता. गौतमीपुत्राचा उल्लेख त्या ठिकाणी नाशिकच्या लेखामध्ये केलेला दिसून येतो. त्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की त्रिसमुद्र तोय पितवाहन, म्हणजे त्या ठिकाणी तोय म्हणजे पाणी, घोडे हे राजाचं वाहन आहे. ज्याच्या घोड्याने 3 समुद्राचं पाणी प्यायला असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र जर कोणते आहेत तर ते म्हणजे अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे आणि हिंदी महासागर आहे. म्हणजे थोडक्यात या काळामध्ये सातवाहनाचं जे साम्राज्य आहे ते उत्तरेपासून नर्मदा नदीपर्यंत आणि दक्षिणेपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेलं होतं. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा रथसप्तमी हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतला ग्रंथ त्या काळात प्रसिद्ध झालेला होता. सातवाहन काळामध्ये लोकजीवनची माहिती जर आपण पाहिली तर व्यापारामध्ये खूप वाढ झाली होती. महाराष्ट्रामध्ये पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखली जात होती. त्याच्यानंतर पुढील जे घराणं आहे ते म्हणजे वाकाटक घराणं. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीला सातवाहनाची सत्ता क्षीण झाल्यानंतर वाकाटक घराण्याचा उदय झाला. एक सामर्थ्यशाली राजघराणं होतं. वाकाटक घराण्याच्या संस्थापकाचं नाव विंध्यशक्ती असं होतं. या विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवर्षण राजा आला. प्रवर्षणानंतर वाकाटकाचं राज्य त्या ठिकाणी विभागलं गेलं. त्याच्या 2 प्रमुख शाखा झाल्या. त्यातल्या पहिली शाखेची राजधानी नंदीवर्धन जी की आजच्या नागपूरजवळ आहे, आणि दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल म्हणजे सध्याचं जे वाशिम जिल्हा आहे हा आहे. विंध्यशक्ती यांचा मुलगा पहिला प्रवर्षण याने वाकाटक साम्राज्याचा त्या ठिकाणी विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकाचे त्या ठिकाणी विस्तार झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे चालुक्य घराणं. कर्नाटकामध्ये चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाही होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तामध्ये कदम, कलबुरी इत्यादी सत्ताचा समावेश होता. या सर्वांवर चालुक्य राजाने वर्चस्व प्रस्थापित केले होतं. पहिला पुलकेशी याने इसवी शतकामध्ये चालुक्य त्या ठिकाणी आपली जी राजधानी आहे चालुक्य घराण्याची ती बदामी या ठिकाणी त्यांनी केली होती. बदामीचं प्राचीन नाव वातापी असं होतं. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण त्या ठिकाणी परतवून लावले होते. त्याच्यानंतर पुढचं जे घराणं आहे पल्लव घराणं. तर पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातली एक प्रबळ राजसत्ता होती. तामिळनाडूमध्ये कांचीपुरम ही त्यांचे त्या ठिकाणी राजधानीचं ठिकाण होतं. या ठिकाणी आपल्या चित्रामध्ये महाबलीपुरम इथले जे काही रथमंदिर आहे पल्लव घराण्यातली ती रथमंदिर आपल्याला दिसून येतात. महेंद्रवर्मन हा पल्लव घराण्यातला एक राजा होता.
त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला होता. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यांचं आक्रमण परतवून लावलं होतं. त्याच्या कारकिर्दीमध्येच महाबलीपुरम येथे प्रसिद्ध रथमंदिरं त्या ठिकाणी तयार केलेली दिसून येतात. पल्लव राजांनी आरमार जे आहे प्रबळ आणि सुसज्ज होतं. त्यांच्या काळामध्ये भारताचा आग्नेय आशियातील देशाशी जवळचा संबंध आला होता. देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुद्धा व्यापार भरभराटीला आलेला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर राष्ट्रकूट राजघराण्याच्या काळातसुद्धा भरभराटीला उदयाला आले होते. विंध्यवर पर्वतापासून तर दक्षिणेच्या कन्याकुमारीपर्यंत राष्ट्रकूट घराणे पसरले होते. दंतीदुर्ग नावाच्या राजाने ही सत्ता त्या ठिकाणी राष्ट्रकूट घराण्याची सत्ता स्थापित केली होती. कृष्णराजा पहिला यांनी वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर त्या ठिकाणी खोदवले होते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांतर्गत इतिहास या विषयाचे व्हिडिओ अभ्यासलेले आहेत. हे व्हिडिओ तुम्हाला आवडलेले असतील लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.